मुकेश पवार. किती वर्ष पेंड्या तबला दुरुस्ती आणि काय नवीन तयार हा, नवीन दुरुस्ती. मदत करतात तुम्हाला? बायको, मुले 2. नावं काय बायकांची, बायकोची नावं मुलांची? सोनाली योगेश पवार, हा. प्रथमेश योगेश पवार, गणेश योगेश पवार, जारवे योगेश पवार. तुम्ही तुमच्या अगोदर कोण करायचा? वडील वडील. वडील इथं येऊन करायचे हो पेंड्या? हो. आता किती वर्ष येतात तुम्ही 40 वर्ष झाली. पेंड्यामध्ये? हा. आता कुठं जातात? कुठे नाही, परत परत घराकडे पंढरपूरला. हो हो. आणि तिथं काय तुमचा एक व्यवसाय हीच. आज व्यवसाय हा. काय काय करतात तुम्ही? काय तबला दुरुस्त करतो, पेटी करतो, डगा करतो, हार्मोनियम. हार्मोनियम पण हा करतात? हो हो. पकवाज. हो, पकवाज वगैरे. याच्यात मी ताल लय कुठून शिक्षण घ्यावं लागतं? वडिलांनी दिले शिक्षण. वडिलांनी शिक्षण. त्याच्यापूर्वी कोण करत होते? त्याच्यापूर्वी आजोबा करत होते. हा फक्त तुमचा व्यवसाय. तुमचं काय म्हटलं नाव? सोनाली योगेश पवार. तुम्ही या व्यवसायात किती वर्षापासून आहात? तरी झाले 18-17 वर्ष झाले. अगोदर काय करत होता लग्नापूर्वी? अगोदर मम्मीच्या इकडे असते होती ना मी. ते असलंच काम करायचं तबल्याचंच? नाही ना, असलं नाही. हे कुठून शिकलं तुम्ही? हे मिस्टर आमच्या शिकवते. किती वेळ देतात तुम्ही याला? शाळेला हो. ते सुकत घालायला लागते. पण झालं. आता हो. दिवसाला किती वेळ देतात तुम्ही ही शाई घालण्यासाठी किंवा हे काम करण्यासाठी? तरी घर संसार सांभाळून. घर संसार बघत हे काम करायला लागते. सुकत शाई घालायला लागते, मदत करू लागते. प्रथमेश योगेश पवार. किती शिकतो? आता 10वी. 10वीत. आणि तुझा काय परिणाम होत नाही अभ्यासावर? होतं की त्याला मग काय सांगतात शिक्षकांना? काय सांगून आलास तू? ते म्हणजे दरवर्षी सांगतो 2 महिने इकडं गोव्याला जायचं असतं म्हणून सुट्टी द्या. मग ऑनलाईन एकदा समजा इंटरनेट मिळालं नाही तर त्याचा काय परिणाम होत नाही अभ्यासावर? नाही तसं काय नाही, सांगता येतं ना परत. की कोण आणि दुसरे मग पाठवतात तुम्हाला? होय, दुसरे सर असतं. आता काय काय तू मदत करतो तबल्यासाठी? पुढे वगैरे घालतो, परत ना घोटाय बसतो. ओके. हे कुणाकडून तू धडे घेतले? पप्पांकडनं. पप्पांकडून. किती वर्षे? आता लहानपणापासून शिकत झालोय बघत. आणि कसा वेळ देतो तू अभ्यासाला आणि या कामाला? संध्याकाळचा अभ्यासाला वेळ द्यायचा आणि सकाळचं इकडे यायचं. सकाळचे इथे आहे. तुझं काय नाव रे बाबू? गणेश योगेश पवार. हा. तू कितवीत शिकतो? मी 9वीत शिकतो. 9वीत. तू किती वर्ष हे करतो काम? पप्पांबर येतो 2 महिने असतो सीझनला. गोव्याला? हा, पप्पांची 40वी पिढी चालू आहे इथं. हे शिक्षण शिक्षण ऑनलाईन अभ्यास करतो. हा. काही अडचणी येत नाही ना ऑनलाईन? नाही, काय नाही. कोरोना काळात काय केलं होतं? तसा अभ्यास ऑनलाईन कोरोना काळात शाळा बंद होत्या. बंद होते. मग त्या चुकीची पद्धत आता तू ऑनलाईन करतो? हा, ऑनलाईन करतो. अडचणी काय येत नाही? नाही, काय येत नाही.